आता मिसळ खायची. ये मजा आली. हॅलो, गुड मॉर्निंग. कोण आहे? हे फ्रॉक दाखव तुझा. फ्रॉक आहे की फ्रॉग आहे? बघ फ्रॉक आहे बघ. गुड मॉर्निंग अॅना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मा. सर. गुड मॉर्निंग गणेश. काल पडल्या पडल्या झोपला असशील ना एकदम. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. ऋता कुठे गेली सकाळी सकाळी? चला बसली ना सगळी. येस. सहलीला जाऊया. गणपती बाप्पा. बाहुबली. तुमसे ना हो पाएगा. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती. तर सकाळी तुम्ही ऋताला बघितला, गणेशला बघितला, उमा, अनाया आणि वहिनींना बघितलं. तर कुठे चाललोय ते सांगितलं काय तुम्ही? सांगितलं काय? ही फुल लावून जास्तच फुल झाली आणि एप्रिल फुल पण चालू आहे. तर कुठे चाललोय उमा? काय प्लॅन आहे? काय सांगणार? आपली एकदम मोठी ऑर्डर आहे, ते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. 2 दिवस खूप स्ट्रेस मध्ये होतो, तर रिलीफ करण्यासाठी 2 दिवस आपण चाललेलो आहे शिर्डीला. बोला साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. नेहमी आपण मेन डेस्टिनेशन एकदम भारीवाला ठेवतो Yes. आणि मध्ये मध्ये काय नाही काय स्पॉट आपण निवडत असतो. That's because of me. हा, तर माझा फुल थोडंसं. तर That's पहिले because of me. अरे एवढे मी नाही भेटत मला आता. And that's because of me. हा तू ही माता, तू ही पिता. सकाळी निघालेलो आहे अँड थँक्स टू गणेश दादा टाइम वर आलेला आहे. ट्रिप आहे ते सक्सेसफुली चाललेलं आहे. तर आपण पहिला स्टॉप असणार आहे आपला मिसल स्टॉप. पेरूची वाडी ना प्रणित. हा. तर आपण चुलीवरची मिसल, पेरूची वाडी हे सर्व आपण रील मध्ये बघितलेलं आहे. तर आपण जाऊन तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देऊया. तर आपण दादर मध्ये गेलेलो. हा. सिलेंडरचा भरपूर त्रास झाला होता. अशी जागा निवडली जी डायरेक्ट चुलीवरतीच बनते सर्व. चुलीवरची मिसल खाण्यासाठी पहिला स्टॉप घेणार पहिला आहोत. स्टॉप घेणार आहोत. आणि आता आपण कुठं आहोत गणेश? समृद्धी महामार्गावर, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर जो समृद्धी महामार्ग आहे त्याच्यावर आपण आता चाललो आहोत आणि एकदम स्मूथ रस्ता आहे. एन्जॉय करतो. एन्जॉय करतो. फक्त 74 किलोमीटर आहे. हा. तुम्ही आम्हाला समजून घ्या, सांभाळून घ्या आणि जाऊया. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ऋता माता की जय. समृद्धी महामार्गावरची ब्युटी बघा. नेचर्स ब्युटी. व्ह्यू आहे ना. तर मंडळी आफ्टर बेगरुता उठलेली आहे. तालिया. कोण आहे? भर्गोधरी भागोधरी ओम भट स्वाहा. घे हिला घे. नाही आता बोलशील काय? नाही हे ऋताला दे. ऋता जा. नाही गेला तो गेला. कोण होता? तर ट्रिप तर आमचं एकदम छान चाललेलं आहे मंडळी. आणि तुम्हाला पण किचनचं रोजचं काम सोपं करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा अगरोचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. थँक्यू.
चला तर फायनली 189 किलोमीटरचा प्रवास करून हा. आपण आलेलो आहे पेरूची वाडी चुलीवरची मिसल खाण्यासाठी. म्हणजे काय म्हणजे बाकी सगळे सिलेंडर बंद पडलेत म्हणून आपण इकडे आलोय काय? हो सिलेंडर बंद पडल्यामुळे आपण चुलीवरचं जेवण खायला आलो. हा, चुली नाही चुली. चुली ओके. आणि त्या वाडी समोरच मस्त पार्किंगची व्यवस्था केली आणि तुमची इलेक्ट्रिक व्हेकल असेल तरी पण तुम्ही इथे येऊन चार्जिंगला लावू शकता. तर उमा इकडे यायच्या आधी तू रिव्ह्यू वाचले होतेस, हो कसे होते रिव्ह्यूज? तेवढं नव्हता. खास नव्हता ना? नाही. तर वेटिंग पण असते ना, हो हो जास्त गर्दी नाहीये. आतमध्ये आलोय आणि इथे बघा मस्त आहे ना. हा. पूर्ण पेरूचीच वाडी दिसते मला वाटतं. ऋता हाय, पेरू खाशील? पेरू खाशील का पेरूची आईस्क्रीम खाशील? हा नाही खाणार? हा सर्दी होती तर काय झाला, खायला लागेल तुला. हे बघा कोण ऋतू बोलते ऋता बघा कशावर सर्दी होते. हा, आणि आणायला बघा. ओ मीडियम लेवल. गर्ल्स लाईक टू स्वीट. तर मम्मा पण आलेली आहे. तिच्या ताज्या ताज्या आठवणी झाल्या असतील कुठल्या अंदमानच्या ना? अंदमान आहे केरला. केरला नाही पडलेलीच कुठे तू? ते अंदमान. हा मस्त झुलाझुली करत होती आणि आता पडू नको नाही तिकडे रेत होता, इथे डोकं फुटेल आणि इथला मिसल होईल. वहिनी कशी वाटली जागा? मस्त आहे ना? आता तर आणि मागे सुरुवात पण हे बघा त्यांनी काहीतरी आर्टिफिशियल वॉटर फ्लो केलेलं आहे हो है ना. त्याच्यामध्ये बहुतेक छोटीशी बोट राईड वगैरे काहीतरी असेल. असतील, बघितलं तर होता. हा, पण 180 किलोमीटरचा प्रवास एकदम थकवावट निघून जातो ना. चला बघूया. झुलाझुलीच करू नका, सकाळपासून उपाशी आहोत. चलो मिसल पण खायला जाऊया. चलो. वांगीच आहे ना यो? ये वांगी आहे. कसं आहे यो असं छोटस? दे गावठी आहे. आपले ना मसाली भेंडी करतोय ना मसाला भेंडी. तसं करायची सुकी भाजी. अच्छा म्हणजे अशा हा तशी करायची. कोणी अशा चकल्याचंही बनवित आहे. हा. आपल्याला आपल्या भाजीवानीच करताय पण सुकी करताय तशी. हो पहिल्यांदा बघते पण हे सफेद वांगी बोलतात का याला? सफेद वांगी. आणि काय बाजूला पुदिना. पुदिना पुदिना, बीट बीट, पात चहापत्ती. ये चाय पत्ती. हो हा, हे तुम्ही सर्व उगवताय? गावठी आहे ना? ही बघ हे ही तुमच्याच गावठी. शेतातलं आहे? गावठी लसूण छोटा असते एकदम. कलर पाहिला त्याचा. हो असं गावठी पर्पल लसूण. असतात. नाही बघा. बरोबर आहे, आपल्याला बोलली होती बघ नाशिक मध्ये असंच भेटतात म्हणून. गावठी भेटतात. द्या ना 1 किलो किती आहे? 100 रुपये. 100 रुपये किलो. बरं आहे. जाताना घेऊ. नाही हम्म, आहे आणि ना? पपया पण आहे बघा. पपई लय मस्त आहे गोडी. मस्त आहे. 100 रुपये मस्त आहे. बापरे हे काय क्रॉसिंग ब्रिज आहे ना? येस. हा, नदी Crossing जी bridge. आर्टिफिशियल नदी आहे त्यावरचा क्रॉसिंग ब्रिज. हे बघ हा हम्पी वाईब. हम्पी वाईब आहे हा, ना. ही ही पण बघा ही असतील. बोट राईड पण आहे. याला काय म्हणतात ते माहिती नाही पण ही आपण करू शकतो इकडे. हे मित्रा पाण्यात नाही टाकणार ना? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मिसल खाल्ल्यानंतर हे ट्राय करू नका. मिसल खायच्या आधीच करा, नाहीतर पूर्ण मिसल इथे उचल होईल. चक्कर येते मला. चक्कर येते याला. पकड दादाला. अरे चक्कर येते. नाटक करते. उठ. 50 रुपये कट करा याचा ओव्हर ऍक्टिंगचा. वेलकम आहे ना. थँक्यू. गोल फिरविला. मम्मा उडी मारू? बोल उडी मारू. जा.
ती सांगते मी येऊ का? बाबा कुठे गेले? ही कुठे गेली मम्मी पप्पा? हे बघा आले. हे बघ, हे बघ. एन्जॉय. चला फुल एन्जॉय केलं ना? येस. मिसल खायला जाऊया. येस. गरम होतंय पण इकडे बघा मस्त स्प्रिंकलर फवारे लावलेत. हो. फवारे. तर मस्त एकदम थंडेगार वातावरणामध्ये बसलेलो आहोत. हा आणि चुलीवरची मिसल आलेली आहे. चुलीवरचीच आहे ना नक्की? रस्सा दिसते, गाठी, शेव, पापड, कांदा आणि छास मागवलेला आहे. हे बिन मुगाचं मागवलेलं मी, शेव भाजी आणि मुगाचं आहे. अच्छा, 2 व्हरायटी आहे काय? तुम्हाला जो आवडेल ते तुम्ही मागवू शकता. अनाया जर भाकरी मिसल घेतली काय रेट आहे? 130 रुपीज. 130 रुपये. Yes. आणि पाववाली? पाववाली मिसल प्लेट नॉर्मल आहे ते 120. हा, तर 120 130 मध्ये तुम्ही चुलीवरची मिसल खाऊ शकता आणि पाहिजे तसे गेम्स आणि बोटिंग पण करू शकता. हा, मजा आली ना? मस्त. तर आता मिसल पण टेस्ट करून बघूया. मिसल आणि थर. तर भरपूर सारे बॅड रिव्ह्यूज आहेत याचे, पण आमचा जो अनुभव आहे तो अजूनपर्यंत एकदम भारी आहे ना? हा, वेटिंगला पण नाही राहता आलं, पण तुम्ही लेट येत आहे म्हणजे आता 12 वाजले, 12च्या नंतर तर गर्दी फटाफट सुरू होते है ना? आपण आलो तेव्हा कोणच नव्हता आणि बोटिंग करून आलो तेव्हा लगेच भरला. तर या पहिले नंबर द्या आणि मग जा खेळायला, असं आम्ही रेकमेंड करू. खेळून मग खावा. हा, तर आता सकाळी 6 वाजताच निघालोय, लय भूक लागली सर्वांना, तर या खावायला. तर मंडळी आपण पण ट्राय करूया मिसल विथ ज्वारीची भाकरी ना? ज्वारीची भाकरी. तर आपण भरपूर साऱ्या मिसल खाल्ल्यात, ठाण्यातली असू दे, आपल्या इकडची असू द्या, पण काहीतरी चव वेगळी आहे ना? हां, म्हणजे थोडी फिकी वाटली, पण हां मसाला जास्त वाटते, पण आहे बाकी सर्व चांगली क्वालिटी आहे. फरसाण असू द्या, मूग असू द्या, सर्व काही आहे. आता आमचे जे कॉम्बिनेशन आहे ते भाकरीच्या सोबत आहे, मला आवडलं. मतलब मी बिना मूगचं घेतलं शेववाला. ठीक आहे, 1 टाइम. म्हणजे थोडीशी अशी चव काहीतरी वेगळी आहे, पण हाय चांगली मिसल आहे, आवडेल तुम्हाला. ट्राय करा. तरी पण आहे तुमच्या, तरी तिखटनुसार टाका, भारी होईल. मी आपली नॉर्मलवाली मिसळ ट्राय केलेली आहे, मिसळ प्लेट. तर ह्याच्यात आपल्या इथं जे पाव भेटतात त्याच्यापेक्षा मोठे पाव आहेत. मिसळ क्वालिटी चांगली आहे, पण टेस्ट वाईज जे आपल्याकडे भेटते तशी टेस्ट इथं नाही आहे. यांची वेगळी टेस्ट आहे, तर तुम्हाला आवडली तरच खा, तुमच्यावर आहे. वेगळी टेस्ट आहे, पण टेस्ट चांगली आहे. बघा बहिणी काय बोलाल? साठे मिसळ जिंदाबाद. साठे मिसळ जिंदाबाद आपली ऑलवेज. आपल्याला उरांच्या बाहेर दुसरा खाताना थोडा विचार येतो, म्हणजे कसं आहे कसं नाही, कारण आपल्या उरांमध्ये फूड आहे, वाली टेस्ट नाही आली ना? म्हणजे ॲव्हरेज आहे. हा, म्हणजे इकडची टेस्ट टेस्ट आहे, हा, ती आपल्याला माहित नसेल. आपल्या इकडे इकडची लोक आली ती त्यांना ते तशी वाटत असेल, पण बाकी सर्व व्यवस्थित आहे मस्त सर्व. आहे. तू काय ट्राय केलं? मी ट्राय केलेला आहे पेरूची लस्सी, आणि त्याच्यासोबत एक फ्री पीस पण मिळते पेरूचा, आणि खूप टेस्टी होता. लाईक आम्ही ॲक्च्युली मी मध्ये पेरू पितो असं वाटते, इतका चांगलं होतं ते. येस, रिअल फ्रूट, या रिअल फ्रूट, नो फ्लेवर ॲडेड. तर मंडळी आलेला आहे पेरूचा चहा. पाड्या पिते, पेरूचा काय एक्सप्रेशनलेस पिते बघा. छान आहे, नवीन आहे काहीतरी, ट्राय करा. थोडा गोड आहे पण ओके आहे. इलायची, हा, पण पेरूचा काय नाही वाटत, पण मस्त आहे. हॅलो, नमस्कार. डोंबिवलीवरनं. अरे वा, काय नाव? तोडणकर, वैभव तोडणकर. हा,
अच्छा अच्छा. नमस्कार नमस्कार. वैभव सर आणि त्यांची फॅमिली दिसते बघा. आंधे केवढी मोठी दिसते आता व्यवस्थित तसंच करायला पाहिजे की नाही. बस ना भांडणं. फॅमिली आले. उद्या संकष्टी आहे म्हणून क्लाउड किचन बंद आहे. नाही तर टाइम काय मिळाला. प्लॅन केलं. हॅलो नमस्कार. अरे बापरे हा छोटूसा होता ना जेव्हा आलेलो तेव्हा. मी वारीला गेलेलो ना. ओके ओके. हा तेव्हा पहिली भेट तेव्हापासून दिली. दादांना सांगितलेलं उमा बहिणींना भेटायचं घेऊन या पुण्याला, पण नाशिकला आज भेट झाली. थँक्यू थँक्यू. कसं येणं झालं काय कामानिमित्त. नाही आम्ही राहायला इकडेच आहे ना, नाशिकला घर आहे. हो उद्या रिटर्न जायचंय पुण्याला, सो मग त्याच्या आधी आपली ओके. नाशिकची मिसळ खाऊन मग जायचंय. खूप छान आहे. तुम्हाला कशी वाटली? आम्ही तर नाशिककर आहे. तुम्हाला कशी वाटली? ओके ओके वाटलं कारण आम्हाला थोडं स्पायसी खायचं ते सवय आहे तिकडे. तसं. आणि क्लाउड किचन थोडं एक्सपांड करा ना पुण्यापर्यंत. मसाले येतात तसं क्लाउड किचन जरी आलं तरी खूप होईल. कारण रेसिपी बघून असं वाटतं की आता खावं, पण मग तिकडे डिलिव्हरी होत नाही म्हणून. होईल होईल लवकर. येईल येईल नक्कीच येईल. आशीर्वाद असू द्या तुमचा. आणि तुम्ही कधी येतात घरी पुण्याला? दादा तर येऊन दादा घेऊन यायला लागेल. येऊ येऊन या वारीला घेऊन. वारीच्या पहिल्या दिवशी येतो वारीच्या घेऊन. आधीच या वारीला, मग नॉनव्हेज नाही करत. हाय कर पा. हो हो चालेल सांगा. याच सेम फेस आहे. हा फक्त मोठा झालाय. मम्मा घाबरली पण दाखवत हा मस्त. ऋता ऋता हे बघ काय घेतलंय मामीनी. बघ काय घेतलंय. हे